सोलापुरातील माळशिरसमध्ये पिकअप गाडी विहिरीत कोसळली। देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा मृत्यू झालाय। भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला। रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले। सरकारने सरसकट कर्जमाफी केली तर मला त्याचा खूप फायदा होईल अशी भावना शेतकऱ्यांना रोहित पवारांशी बोलताना व्यक्त केली। अन्नत्याग आंदोलनाऐवजी तुमचं सरकार आणा आणि शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ करा असं आवाहन एका सर्वसामान्य महिलेनं रोहित पवारांना केलं। नाशिकच्या नांदगावमधील धरणात 10 ते 15 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। नांदगावसह 56 खेड्यांमधील पाणीपुरवठा योजनेला याचा फटका बसणार आहे। वाशिम जिल्ह्यातील आणंद नदी पात्रात बुडून 2 युवकांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कराडच्या एका कलाकारानं वाढदिवसानिमित्त अनोख्या शुभेच्छा दिल्या। कलाकार संदीप डाकवे यांनी पेपर कटिंग आर्टमधून राज ठाकरेंचं हुबेहूब चित्र साकारलं। शिरपूरमधील भंडारी टाकी परिसरात फळांच्या गोदामाला आग लागली। अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। या घटनेत लाखो रुपयांचं नुकसान झालं। सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली। सोमवती अमावस्या पालखी सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक जेजुरीत येत असतात। गुहागर समुद्र किनाऱ्यावर दुर्मिळ ब्राऊन बुबी पक्षाचं दर्शन झालं। या पक्षाला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। दुर्मिळ पक्षाचं दर्शन झाल्यानं पर्यटक आणि पक्षीप्रेमींमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे। शाळा सुरू होण्यापूर्वीच्या शेवटच्या वीकेंडला रायगडच्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी गर्दी केली। अलिबाग, नागाव, मुरुड, काशीद, दिवेआगार इथल्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली। गोंदियात शेतकऱ्यांचे 528 कोटींचे सुकारे रखडले। 51,258 शेतकऱ्यांनी 22,30,414 क्विंटल धानाची विक्री केली होती। गेल्या 1.5 महिन्यांपासून सुकारे रखडलेले। अमरावती शहरातील अतिक्रमण विरोधात पोलीस विभाग आणि महापालिकेने संयुक्त कारवाई केली आहे। या कारवाईत शहरातील विविध भागातील 22 अतिक्रमणे हटवण्यात आली। वाशिम जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली। एप्रिल महिन्यात झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे 57 गावांमधील पिकांचं नुकसान झालं होतं। 836 शेतकऱ्यांना जवळपास 50 लाख रुपयांचा मदत निधी मंजूर करण्यात आला। वर्धा जिल्ह्यात जलसंकट अधिक गडद होताना दिसतंय। जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 39% जलसाठा शिल्लक आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यात वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस झालाय। यंदाच्या हंगामातील पहिल्या जोरदार पावसानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। हिंगोलीत वादळी वाऱ्यानं केळी बागांचं प्रचंड नुकसान झालंय। आमदार राजू नवघरे यांनी केळी बागेची पाहणी केली। तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले। सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत। ग्रामीण भागात पालकांची शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी लगबग पाहायला मिळते। अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणात विरोधात मातंग समाज आक्रमक झालाय। मातंग समाजातर्फे येत्या 17 जून पासून पुणे ते मुंबई असा लॉंग मार्च काढण्याचा इशारा देण्यात आला। हिंगोलीमध्ये ठाकरे गटाची आढावा बैठक पार पडली। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली। परभणीतील गोदावरी नदीपात्रात बुडून 3 जणांचा मृत्यू झालाय। 2 मुलींना वाचवण्याच्या प्रयत्नात चुलतीचाही बुडून मृत्यू झाला। वर्ध्यातील खादी आणि सिल्क साडी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सार्वजनिक कार्यक्रमात परिधान केली। त्यामुळे एक प्रकारे वर्ध्याच्या कारागिरांचा राष्ट्रीय स्तरावर मान मिळाला। जिल्हा प्रशासनाने राष्ट्रपतींना या साड्या भेट म्हणून दिल्या होत्या। भंडारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। अमरावती विधान परिषदेत निवडणुकीतील वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी काँग्रेसला सुनावले। काँग्रेसला पाठिंब्याचा प्रस्ताव दिला, पण नेहमीच्या सवयीप्रमाणे दिल्लीला विचारतो, यात वेळ जातो असं ते म्हणाले।